ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडे पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. त्या अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असं त्या ठिकाणी दिसतो. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होतं. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असणारं फार मोठ्या प्रमाणात वोट ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारं की आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारं त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेस बरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तोही तिथला असणारं एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी त्या ह्या निवडणुकीमधली सगळ्यात महत्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतो, आणि ते म्हणजे